पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीचा उत्सव आणि त्याच उत्सवाला राजकीय रंग चढल्याचं चित्र पाहायला मिळालं। अहिल्यादेवींच्या जन्मगाव चौंडीमध्ये अभिवादनासाठी आलेल्या 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। नेमकं काय घडलं तिथे बघूयात या रिपोर्टमधून। घोषणाबाजी, आरडाओरडा आणि काही काळासाठी निर्माण झालेला तणाव। अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीच्या वेळी चौंडीत काही काळ राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। अभिवादनासाठी आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। रात्री 12 वाजता जयंती उत्सवाला सुरुवात झाली। आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसह स्मारकावर दाखल झाले। त्याचवेळी आमदार रोहित पवार सुद्धा अभिवादनासाठी आले होते। दोन्ही नेत्यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केलं। अभिवादनानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आले। यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर आधारित गाणं वाजवण्यात आलं आणि त्यानंतर वातावरण तापलं। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। कार्यकर्ते आमने सामने आले आणि ढकलाढकलीही झाली। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून वातावरण शांत केलं। या घटनेनंतर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत त्यांच्यावरील गाणीच वाजवायला हवी होती असं म्हणत राजकीय गाणी वाजवणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर रोहित पवारांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही काय करावं हे त्यांनी शिकू नये असं पडळकर म्हणाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं 2 वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। अहिल्यादेवी सर्वांचं आराध्य दैवत आहे। सर्वांनी यावं, सर्वांनी अभिवादन करावं। पण राजकारण, कारण एवढी आता जयंतीचा कार्यक्रम इतका वाढतोय, त्याच्या पोटात पोटसूळ उठलाय हो। दरवर्षी इतका मोठा कार्यक्रम होतोय, मग त्याला वाटत असेल की मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि मग मला महत्व नाही, तर असं होणार नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्यक्रम करा, आमचं त्याबद्दल कोण सांगणार आहे कुठलं गाणं लावायचं? तो कोण सांगणार आहे? तू काय बाप लागून गेला कोणाचा? त्याचं काय, त्याला विचारून लावतील काय गाणी? लोक गाणी लावतील, तुझ्या घरी काय लावायचे लाव, तुला काय लावायचे तू आम्हाला शिकू नको, कुठं काय लावायचे लावतील। पोर आता हुशार झाले। अभिवादन करायला गेल्यानंतर कुठेतरी मनाला वेदना झाल्या की ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपला ठसा नुसता महाराष्ट्रात देशभर पसरवला, त्यांना आपल्यासारखे सार्वजनिक प्रेरणास्रोत म्हणून आपण त्या अहिल्यादेवींकडे पाहतो। त्या अहिल्यादेवींच्या समोर पाहिलं तर स्वतःचे गाणे वाजवले, स्वतः घोड्यावर बसून आल्यासारखे येऊन तिथं जर डान्स करीत असेल तर ही कुठेतरी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्यांना खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींबद्दल प्रेम आहे, आपुलकी, आत्मीयता आहे, त्यांच्याकडून असं कधी वक्तव्य होणार। दरम्यान चौंडीमध्ये जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मात्र यंदा उत्सवाबरोबरच राजकीय शक्ती प्रदर्शनही चर्चेत आलंय। स्मारक परिसरात विविध नेत्यांचे मोठमोठे बॅनर झळकले आहेत। विधान परिषद सभापती राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांचे फलक परिसरात दिसत आहेत। गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात होतोय। राज्य शासनाने या जयंतीला शासकीय कार्यक्रमाचा दर्जा दिलाय। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहतात। मात्र यंदा श्रद्धेच्या सोहळ्यापेक्षा राजकीय वाद आणि शक्ती प्रदर्शनाचीच अधिक चर्चा रंगताना दिसते आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, चौंडी, अहिल्यानगर।